हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या येणाऱ्या जिल्हा न्यायालय भरतीसाठी, कारागृह विभाग भरतीसाठी तसेच इतर सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत। एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स मी इथे ठेवलेत आणि क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्स सुद्धा डिस्कस करणार आहोत। TCS ने कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लुडेड आहेत। त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सीरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स। आय फॉरगेट टू पोस्ट द लेटर येस्टरडे। आय एम फॉरगेटिंग टू पोस्ट द लेटर येस्टरडे। आय फॉरगॉट पोस्टिंग दिस लेटर येस्टरडे। आय फॉरगॉट टू पोस्ट दिस लेटर येस्टरडे। तर कोणता येईल ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स? काल मी हे लेटर पोस्ट करायला विसरलो। घटना भूतकाळात घडले का? तर भूतकाळात घडले। घटनेची निश्चित वेळ दिले का? तर येस्टरडे, काल, म्हणजे घटना घडल्याची निश्चित वेळ सुद्धा दिले। तर मग घटना भूतकाळात घडली असेल व तिची निश्चित वेळ दिलेली असेल तर सेंटेन्सचा काळ कोणता असतो? तर सिंपल पास्ट टेन्स असतो, साधा भूतकाळ असतो। ऑप्शन्समध्ये सिंपल पास्टचा ऑप्शन कोणता आहे? तर सिंपल पास्ट V2 प्लस ऑब्जेक्ट कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर फॉरगेट एलिमिनेट झालं, फॉरगेटिंग एलिमिनेट झालं। ऑप्शन सी मध्ये आले पोस्टिंग दिस लेटर, हे सुद्धा येणार नाही। फॉरगॉट टू पोस्ट दिस लेटर, ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर। ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स येईल आय फॉरगॉट टू पोस्ट दिस लेटर येस्टरडे। ठीक आहे, भूतकाळातील घटनेची निश्चित वेळ दिलेली असेल तर वाक्याचा काळ साधा भूतकाळ असतो, सिंपल पास्ट टेन्स असतो। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। Parts of the following sentences have been given as options. Select the option that contains spelling error. In my opinion, you have the qualification to pursue a career in fine arts. कोणत्या पार्टमध्ये आहे स्पेलिंग एरर? टू परस्यू ए करियर, यू हॅव द क्वालिफिकेशन, इन माय ओपिनियन, इन फाईन आर्ट्स। तर फाईन आर्ट्स करेक्ट आहे, ओपिनियनची स्पेलिंगसुद्धा करेक्ट आहे, क्वालिफिकेशन करेक्ट आहे, टू परस्यू ए करियर। तर परस्यूची स्पेलिंग काय येईल? तर PURSUE, परस्यू। इथे PER आलेलं आहे, सो या पार्टमध्ये स्पेलिंग एरर आहे। ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। परस्यूची स्पेलिंग असते PURSUE। परस्यू म्हणजे फॉलो करणे, चालू ठेवणे। इन माय ओपिनियन, माझ्या मते, यू हॅव द क्वालिफिकेशन टू परस्यू ए करियर इन फाईन आर्ट्स। फाईन आर्ट्समध्ये करियर करण्याची पात्रता तुझ्याकडे आहे। नेक्स्ट क्वेश्चन। Choose the correct alternative to fill in the blank. He dash English for 3 years. Studies, is studying, are studying, have been studying. He dash English for 3 years. तर फॉर आणि सिन्सचा काय रूल असतो? तर जेव्हा फॉर नंतर घटनेचा कालखंड दिलेला असतो, जेव्हा फॉर नंतर टाइम पिरियड दिलेला असतो, कालखंड दिलेला असतो, 1 year, 3 year, 10 years, 10 hours, 7 days, 1 days, 1 week, असा जेव्हा कालखंड दिलेला असतो तेव्हा कोणता काळ असतो? प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स असतो, चालू पूर्ण वर्तमान काळ। काय असते चालू पूर्ण वर्तमान काळाची रचना? तर हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस VING। तर ही सिंग्युलर आहे, हॅज बीन स्टडिंग येईल। कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। ही हॅज बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 3 years। फॉर नंतर जेव्हा टाइम पिरियड दिलेला असतो तेव्हा प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स असतो। प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस VING येते। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम। फॉरेस्ट गार्ड 2023चा क्वेश्चन आहे। लिव्ह नो स्टोन अनटर्न्ड, टू हंट फॉर ए ट्रेजर, टू स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ स्टोन्स, टू डू वन्स बेस्ट फॉर समथिंग, टू डिग डीप अंडरग्राउंड। लिव्ह नो स्टोन अनटर्न्ड, कोणतीच कसर न सोडणे, टू डू एव्हरीथिंग पॉसिबल, टू डू वन्स बेस्ट फॉर समथिंग। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन। सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड। पर्सिस्टचं सिनोनिम कंटिन्यू, स्ट्रगल, सीज, क्रिएट। तर पर्सिस्ट म्हणजे काय असते? सुरू ठेवणे, कंटिन्यू करणे, चालू राहणे। काय करेक्ट सिनोनिम? ऑप्शन ए कंटिन्यू। स्ट्रगल संघर्ष, बॅटल। सीज म्हणजे थांबवणे, डिसकंटिन्यू करणे, स्टॉप, एंड। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक। द मॅन डॅश इज स्टँडिंग ऑन द बस स्टॉप इज माय टीचर.
whose, who, whom, which. The man dash is standing on the bus stop is my teacher. रिलेटिव्ह प्रोनाऊनचा क्वेश्चन आहे. तर या 4 रिलेटिव्ह प्रोनाऊनपैकी कोणता येईल करेक्ट रिलेटिव्ह प्रोनाऊन? रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे संबंधी सर्वनाम. तर आपल्या सेंटेन्समध्ये ब्लँक स्पेस कुठे आहे? तर इज पूर्वी आहे. इज हे लिंकिंग वर्ब आलेलं आहे. लिंकिंग वर्ब काय असते? तर क्रियापदानंतर येणारे विशेषण कर्त्याविषयी अधिक माहिती सांगत असेल तर त्याला म्हणतात लिंकिंग वर्ब. इज नंतर आलेला आहे स्टँडिंग, कर्त्याविषयी अधिक माहिती सांगत आहे म्हणून इज हे लिंकिंग वर्ब आहे. वर्ब पूर्वी काय येतो? तर कर्ता येतो. कर्त्याची विभक्ती कोणती असते? प्रथमा असते. प्रथमा विभक्ती म्हणजे हू येईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हू म्हणजे जो, जी, जे, प्रथमा विभक्ती. द मॅन हू इज स्टँडिंग ऑन द बस स्टॉप इज माय टीचर. जो माणूस बस स्टॉपवर उभा आहे ते माझे टीचर आहेत. कर्त्याची विभक्ती प्रथमा असते. हूच कधी येते? ज्याचा, जिचा म्हणजे षष्टी विभक्ती. हुम कधी येईल? ज्याला, जिला द्वितीया विभक्ती. विच, जे वस्तू व प्राणी यांच्यासाठी विचचा वापर करतात. ठीक आहे. रिलेटिव्ह प्रोनाउन्ससुद्धा तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन्ड सेगमेंट. फॉरेस्ट गार्ड 2023. He went on driving a car without knowing of the danger that awaited him. Without knowingचं one word substitute. Offended, omnipotent, oblivious, odious. He went on driving the car. तो गाडी चालवत गेला without knowing the danger that awaited him. त्याची वाट पाहत असलेल्या धोक्याची त्याला जाणीव नव्हती. Without knowing म्हणजे जाणीव नसलेला, दुर्लक्षित, फॉरगेटफुल. काय येईल वन वर्ड सबस्टिट्यूट? ऑब्लिव्हियस येईल. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑब्लिव्हियस म्हणजे दुर्लक्षित. ऑफेंडेड म्हणजे नाराज, अपसेट. ओमनिपोटेंट सर्वशक्तिमान, हॅविंग अनलिमिटेड पॉवर. ओडियस म्हणजे किळसवाणा, घृणास्पद, रिपेलंट, रिपल्सिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. Either of these roads leads to the railway station. Neither of the two boys were successful. कोणता येईल ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स? तर आयदर ऑफ, नायदर ऑफचे रूल काय आहेत? आयदर ऑफ नंतर अनेकवचनी नाऊन येते, प्लुरल नाऊन येते व त्यानंतर सिंग्युलर वर्ब येते. दीज रोड्स प्लुरल नाऊन आलेला आहे. पुढे लीड्स आहे, सिंग्युलर वर्बसुद्धा आलेला आहे. सो सेंटेन्स फर्स्ट करेक्ट आहे. सेंटेन्स सेकंड पहा. नायदर ऑफचा रूल काय आहे? तर नायदर ऑफ नंतर अनेकवचनी नाम येते, प्लुरल नाऊन येते आणि सिंग्युलर वर्ब येते. सेंटेन्समध्ये नायदर नंतर टू बॉईज हे प्लुरल नाऊन तर आलेलं आहे पण त्यानंतर सिंग्युलर वर्ब आले का? तर वर सिंग्युलर न येता प्लुरल आलेलं आहे त्यामुळे हे इनकरेक्ट सेंटेन्स आहे. इथे वर न येता वॉज असं सिंग्युलर वर्ब पाहिजे होतं. सो ओनली फर्स्ट सेंटेन्स इज करेक्ट. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Parts of the following sentences have been given as options. Select the option that contains spelling error. The managing director visits the factory regularly for inspection. कोणत्या पार्टमध्ये आहे स्पेलिंग एरर? तर डायरेक्टर करेक्ट आहे, विजिट्स करेक्ट आहे, मॅनेजिंग करेक्ट आहे, फॅक्टरी करेक्ट आहे. रेग्युलरलीची काय आहे स्पेलिंग? इथेच आहे स्पेलिंग एरर. REGULARLY पाहिजे रेग्युलरली. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. वेटरनचं करेक्ट सिनोनिम ओळखायचं आहे. नोविस, अप्रेंटिस, एमेचर, एक्सपर्ट. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ वेटरन? तर वेटरनचा अर्थ असतो अनुभवी, ॲन एक्सपिरियन्स्ड पर्सन, प्रोफिशियंट, कुशल, त्यानंतर प्रवीण, ॲडेप्ट. आणखी काय येईल? स्किलफुल येईल. ऑप्शन्समध्ये काय आहे? एक्सपर्ट आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नोविसवर सुद्धा खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. नोविस म्हणजे नवशिक्या, टायरो, बिगिनर. आणखी काय येईल? टेंडरफूट. ॲप्रेंटिस म्हणजे शिकाऊ. ॲमेचर हाऊस म्हणून एखादी गोष्ट करणारा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. ही विल गो टू शिमला डॅश संडे नेक्स्ट. ऑन टू इन नो प्रेपोजिशन. ही विल गो टू शिमला डॅश संडे नेक्स्ट.
तर प्रेपोजिशनच्या रूल्समध्ये आपण पाहिलं होतं नेक्स्ट लास्टचा रूल काय असतो, तर डेच्या नंतर नेक्स्ट किंवा लास्ट असेल तर डेच्या आधी ऑन हे प्रेपोजिशन येते. ऑन संडे नेक्स्ट, ऑन संडे लास्ट. आणि जर नेक्स्ट किंवा लास्ट नंतर एखादा डे आला तर त्याआधी प्रेपोजिशन यूज करत नाही. आता जर मी नेक्स्ट इकडे घेऊन आलो व संडे इकडे घेऊन गेलो तर मग आता आपण ऑनचा यूज करणार का, तर नाही. ही विल गो टू शिमला नेक्स्ट संडे असं येईल. जर नेक्स्ट संडे असं असेल तर त्याआधी प्रेपोजिशन येत नाही. संडे नेक्स्ट असं आलं तर त्याआधी ऑन हे प्रेपोजिशन येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. बार्किंग ऑफ द रॉंग ट्री. फॉलोइंग one's own dreams, not following wise advice, pursuing a wrong course of action, accepting one's mistakes. Barking of the wrong tree. चुकीच्या झाडावर भुंकणे, चुकीच्या ठिकाणी प्रयत्न करणे. टू फॉलो ए रॉंग कोर्स, टू मेक ए रॉंग चॉईस. काय येईल करेक्ट आन्सर, परस्युइंग ए रॉंग कोर्स ऑफ ॲक्शन. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. चुकीच्या ठिकाणी प्रयत्न करणे, बार्किंग ऑफ दी रॉंग ट्री. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. आय लाईक बोथ टी अँड कॉफी बट प्रेफर द डॅश. लॅटर, लिस्ट, लास्ट, लेटर. आय लाईक बोथ टी अँड कॉफी बट प्रेफर द डॅश. तर टी आणि कॉफी या दोन गोष्टी आहेत. लिस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीसाठी यूज करतात. सुपरलेटिव्ह डिग्री दोनपेक्षा जास्त वस्तूंसाठी यूज करतात. सो लिस्ट येणार नाही. त्यानंतर लेटर, लेटरचा अर्थ होतो नंतर. आपल्याला नंतर असा अर्थ नको आहे तर नंतरचा. टी आणि कॉफीमधला नंतरचा म्हणजे कॉफी मी प्रेफर करेल. दोघांमधला नंतरचा साठी आपण काय यूज करणार, लॅटरचा यूज करणार. ऑप्शन एचा यूज करणार. मला टी आणि कॉफी दोन्ही आवडते पण मी कॉफी घेईन, प्रेफर दी लॅटर. लास्टसुद्धा आपण दोनपेक्षा जास्त वस्तूंसाठी यूज करतो. ठीक आहे. नंतरचा या अर्थाने आपण लॅटर वापरणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. बेगर्स कांट बी चूजर्स. One should always think of alternatives. One always has choices in life. Pleading will never solve a problem. Needy people should not be selective. Beggars can't be choosers. भिकारी चूज करू शकत नाही. भिकारी चूजर्स असू शकत नाही. त्यांच्याकडे ऑप्शन्स असू शकत नाही. काय मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग, नीडी पीपल शुड नॉट बी सिलेक्टिव्ह. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ज्याला गरज आहे तो सिलेक्टिव्ह असू शकत नाही. बेगर्स कांट बी चूजर्स. त्यांच्याकडे ऑप्शन्स असू शकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. लेट अस नो डॅश यू चेंज युअर माइंड. अल्दो, हाउएवर, इन केस, सपोज. लेट अस नो डॅश यू चेंज युअर माइंड. आम्हाला कळवा जर तुमचा विचार बदलला तर. लेट अस नो जर तुमचा विचार बदलला तर. तर जरसाठी आपण काय वापरतो, इन केस वापरतो. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इन केस वापरतात फ्युचर कॉन्टेक्स्टसाठी. इन केस जर तुमचा विचार बदलला तर आम्हाला सांगा. फ्युचर कॉन्टेक्स्टसाठी यूज करतात इन केसचा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाईन सेगमेंट. अवर प्रिन्सिपल यूज टू लव्ह गिविंग पॉम्पस स्पीचेस. पॉम्पसचं मिनिंग ओळखायचं आहे. कन्साइज, ग्रँडिलोकंट, गॅरुलस, वाईज. तर पॉम्पसचा अर्थ असतो भडक, बडाईखोर, लॉफ्टी, बॉम्बॅस्टिक स्टाईल, ॲरोगंट येईल. त्यानंतर हॉटी येईल, स्निफी येईल. ऑप्शन्स बघा. कन्साइज म्हणजे ब्रीफ, संक्षिप्त, मुद्देसूद, कॉम्पॅक्ट. सो कन्साइज येणार नाही. वाईज म्हणजे प्रुडंट असते, ज्ञानी. गॅरुलस म्हणजे बडबड्या, लोकॅशियस, टॉकेटिव्ह. ग्रँडिलोकंटचा काय अर्थ असतो, तर ग्रँडिलोकंट म्हणजे पॉम्पस, ॲरोगंट, हॉटी, भडक, बडाईखोर, हुशारकी मारणे. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पॉम्पसचं सिनोनिम येईल ग्रँडिलोकंट. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. डोंट रीड डॅश द लाईन्स, रीड द लाईन्स. इन, बिटवीन, ऑन, बाय. काय येईल करेक्ट आन्सर, डोंट रीड डॅश द लाईन्स, रीड द लाईन्स. तर इडियमचा क्वेश्चन आहे. रीड बिटवीन दी लाईन्स इडियम आहे. रीड बिटवीन दी लाईन्सचा अर्थ काय असतो, छुपा अर्थ शोधणे. डोंट रीड बिटवीन दी लाईन्स
छुपा अर्थ शोधत बसू नका, जस्ट रीड दी लाईन्स. असं सेंटेन्स आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. डोंट रीड बिटवीन दी लाईन्स. ठीक आहे. इडियम्स अँड फ्रेजेस तुम्हाला पाठच पाहिजेत. यात तुम्ही कोणती ट्रिक यूज करू शकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. प्लीज फिनिश द प्रोजेक्ट डॅश ए वीक. शुअरली, सेल्डम, विदिन, इनसाइड. प्लीज फिनिश द प्रोजेक्ट डॅश ए वीक. प्लीज प्रोजेक्ट फिनिश करा एका आठवड्याच्या काय येईल आत. विदिन ए वीक येईल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. आठवड्याच्या आत, विदिन ए वीक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट आर्टिकल. फ्रान्स इज डॅश युरोपियन कंट्री. ए एन दी नो आर्टिकल. तर आर्टिकलसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर कोणतं करेक्ट आर्टिकल येईल इथे. फ्रान्स इज डॅश युरोपियन कंट्री. तर युरोपियनची सुरुवात जरी ई या ओवलने झाले तरी युरोपियनचा उच्चार कसा आहे. यचा साऊंड आहे, कॉन्सोनंटचा साऊंड आहे, व्यंजनाचा उच्चार आहे. सो ए युरोपियन येईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. फ्रान्स इज ए युरोपियन कंट्री. युरोपियनची सुरुवात जरी ई या ओवलने झाले तरी युरोपियनचा उच्चार य या व्यंजनासारखा आहे, कॉन्सोनंटचा साऊंड आहे. सो ए. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. पिंक स्लिप्ड. चीफ लेडी ऑफ द टाउन लिव्हिंग इन ॲन इमॅजिनरी वर्ल्ड फायर्ड फ्रॉम एम्प्लॉयमेंट वेअरिंग पिंक स्लीपर्स. काय येईल पिंक स्लिप्ड या इडियमचं करेक्ट मीनिंग. तर गिव्ह ए पिंक स्लिप. डिसमिस करणे, फायर्ड करणे. लेड ऑफ अनएम्प्लॉयड. फायर्ड फ्रॉम एम्प्लॉयमेंट येईल तुमचं करेक्ट मीनिंग. डिसमिस करणे, फायर्ड करणे. ठीक आहे. पिंक स्लिप्ड, गिव्ह ए पिंक स्लिप. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.